कुणीतरी येईल आणि आपल्याला या बंधनातून सोडील. काही नाही महाराज. 84 लक्ष योनीमध्ये फिरल्यानंतर एकदा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो. आणि या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं कसं होतंय, एका गावामध्ये एक भिकारी होता. गावात भीक मागून कंटाळा, खूप त्याला कंटाळा आला. आणि कंटाळा आल्यानंतर त्यानं विचार केला, हे गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायचं. पण पूर्वीच्या काळात गावाला तटबंदी असायची. गावाच्या आतमध्ये यायला एकच दरवाजा आणि बाहेर जायला सुद्धा एकच दरवाजा. चोऱ्या माऱ्या खूप होत होत्या. सगळी बुरटी चोर महाराज. कुठं जवळीच खोडून नी, कुठं हरभरच बाजून का, असल्या सगळ्या चोर. आता चोऱ्या जरा कसं आहे, आता चोरी केलेला चोर देशात थांबत नाही, परदेशाला जातो. विठ्ठल तटबंदी गावाला असायची. त्या गावामध्ये असणारा भिकारी त्यानं विचार केला की आता गावात थांबायचं नाही, लोक आपल्याला काही दान दक्षिणा द्यायला तयार नाही, त्या गावातून बाहेर पडायचं. त्याला एक झालं होतं गच करणं मानेवरती. गच करणं माहिती ना, खाज सुटत असते त्याला, खरूच झाली होती. आणि तो सारखा मानेला खाजवायचा. लोकांनी त्याला भिंतीपर्यंत नेऊन पोहोचवलं. भिंतीला हात धरून तो स्पर्श करत 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 दरवाजापर्यंत पोहोचला. दरवाजा आल्याबरोबर त्याचं गच करणं खाजवायला लागलं आणि तो मानेला खाजवायला लागला. दरवाजाचा हात कुठे गेला, मानेला गेला. पाय चालूच होते. दरवाजा गेला पाठीमागं आणि हा गेला पुढं. कुठं खाजवत खाजवत पुढे गेला. पुन्हा गावाच्या भोवती सगळीकडे फिरून फिरून आला. बरं, गावाच्या भोवताली घाण कमी असते का? गावाच्या भोवताली कुणी आमटी टाकलेली असते, कुणी शौचाला बसलेली असते. अनेक पद्धतीची घाण असते. जनावर बांधलेली असतात. अनेक पद्धतीचं दुःख तो भोगून 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 पुन्हा दरवाजाच्या कडेला आला. पुन्हा त्याचं ते असणारं खरूच खाजवायला लागली आणि त्यानं भिंतीचा हात काढला आणि मान खाजवायला लागला. तो दरवाजा गेला पाठीमागं आणि हा गेला पुढं. अर्थात अनेक फेरे त्यानं मारले. आपलं सुद्धा त्याच्यासारखं झालेलं आहे. आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरून 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 एकदा मनुष्य देहरूपी दरवाजातून भगवान परमात्म्याच्या दरवाजापर्यंत आपण पोचण्याकरता या देहामध्ये येतो. परंतु आपल्याला पंचविषयाची खाज सुटते. आणि आपलं कसं होतंय, मुखामध्ये हरिनाम घ्यायचं सोडून विषय भोगामध्येच आपण विषय खाजवत बसतो. आणि आपलं हरिनाम राहते बाजूला. आणि आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी संसारे विस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळमध्ये विठ्ठल विठ्ठल. चला, संसारिकाची दृष्टी पडली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून ही संसारिकाची दृष्टी आहे. विरक्ताची दृष्टी ही अनित्यत्व बुद्धी आहे. जगताकडे पाहत असताना दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. अर्थात तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगताय, अहो तुम्ही आम्हाला नजराणा पाठवला, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्हाला हे सगळं खड्यासारखं आहे, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांची भाषा आहे. म्हणून त्यांची बुद्धी, त्यांची दृष्टी ही अनित्यत्वाची असते. पुढं चला, जगताकडे पाहणाऱ्याची ब्रह्मज्ञानाची बुद्धी मिथ्यात्व असते. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. एकच जगतामध्ये ब्रह्मसत्य आहे. तुका म्हणे तुझी खरा जगदाकार अर्थात सत असणारा एक सच्चित आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा एकच आहे. तो अनादि आहे आणि अनंत आहे. अशा पद्धतीचा भगवान परमात्मा, त्याचा कधीच लोप होत नाही. ब्रह्मतत्व हे अनादि आहे आणि अनंत आहे. शिवतत्व सुद्धा रात्रीच्या कीर्तनात महाराजांनी सांगितलं असेल, ज्याला जन्म नाही आणि अंतही नाही असा अनादि अनंत असणारा महादेव रूपी तत्व अर्थात ब्रह्मतत्व हे अनादि अनंत असणारं तत्व, त्याला आपण शरण जायचं. आणि असा असणारा एखादा ब्रह्मज्ञानी भगवान परमात्म्याला सत मानतो. सगळं जगत हे आत्मा सत असून तद्व्यतिरिक्त असणारं सर्व जगत हे अनित्यत्व आहे हे ज्याला कळतं त्याला ब्रह्मज्ञानी म्हणा, विवेकी म्हणा. आणि राहता राहिला तो म्हणजे भक्त. भक्ताची बुद्धी जगताकडे पाहण्याची ही परमात्मा बुद्धी असते. हे रुमणे काष्टी पाषाणी सकळ
आहे बनमाळी जेथे तेथे. अर्थात समदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते. गोपिकेनं कृष्ण परमात्मा पाहिलेला कृष्ण परमात्मा मनामध्ये साठवला. त्याचं ती मुखावटे नामचिंतन करायला लागली. आता तिला पुढं जात असताना कुठं पाऊल टाकावा याचा तिला प्रश्न पडला. कारण का सगळीकडे हित कृष्ण तिथं कृष्ण. कहा पगडारू देखे शोभाकेच्या पंडिता समदर्शना. ही समदृष्टी ज्याला प्राप्त होते त्याला सगळीकडे भगवान परमात्म्याचा निवास दिसतो. ती दृष्टी गोपिकेला प्राप्त झाली. मी तर असं म्हणतो महाराज, माणसाची दृष्टी चांगली असण्यापेक्षा सुद्धा माणसाचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. म्हणजे माणसाला सगळं काही चांगलं दिसत असतं. असू द्या, पुढे चला. त्या गोपिकेला जी अवस्था प्राप्त झाली तुकाराम महाराजांना साधक मंडळी विचारतायत, अहो महाराज, तिला जी प्राप्त झालेली अवस्था आम्हाला प्राप्त व्हावी असं वाटतंय, मग आम्ही काय केलं पाहिजे? महाराजांनी सांगितलं, आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुकी. आपलेपण आपण विसरून गेलं पाहिजे, भोळं झालं पाहिजे. भोळा शिव भोळा चक्रवर्ती कसा भोळा आहे महाराज? आपण भोळं झालं पाहिजे. तुका म्हणे भोळा कळी काळा. जो भोळा आहे त्यालाच कळीकाळ जिंकता येतो, किंवा कळीकाळ जिंकण्याकरता अगोदर भोळं व्हावं लागतं. भगवान शिवाचे पायनाथ महाराज म्हणतात माझ्या अंतकरणात आहे. कारण का? शिव हा भोळा आहे. अर्थात जो भोळा आहे त्यालाच अंतकरणात जागा मिळते. विठ्ठल म्हणून गोपिकांना महाराज सांगतायत, तुम्हाला जर देवाच्या जवळ जायचं असेल तर तुम्ही भोळं झालं पाहिजे. तुम्ही आपलेपणा सोडला पाहिजे, मीपणाचा ताठा सोडला पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे. हे सगळं सोडल्याच्या नंतर क्रोधात भवती संमोहात स्मृती विभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात काम क्रोध हे सगळे विकार बाजूला टाकले पाहिजे. सगळ्या विकारांना बाजूला टाकून एक व्यक्ती वारीला माझ्यासोबत आला. वारी संपल्यानंतर म्हटलं महाराज, त्याला म्हटलं 20 दिवसात तुझ्यात काय बदल झाला का? महाराज, मला आधी लय राग येत होता, पण आता माझा सगळा राग निघून गेला. मी म्हटलं खरंच तुमचा राग गेला का? तो म्हटलं होय खरंच गेला. त्याला म्हटलं खरंच तुमचा राग गेला का? तो म्हटलं होय खरंच गेला. त्याला म्हटलं खरंच तुमचा राग गेला का? नाही, काय सांगितलेलं म्हणजे माणसं सहजासहजी आपला दुर्गुण सोडायला तयार होत नाही. हे सगळे दुर्गुण बाजूला टाकल्याशिवाय भगवान परमात्मा आपल्याला जवळ घेत नाही. आपुली असा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. गोपिकांनी सांगितलं, साधकांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, गोपिकेला जी अवस्था प्राप्त झाली ती तुम्हाला प्राप्त होण्याकरता माझेपणा, मीपणा, आपलेपणा विसरून जा. तुकाराम महाराजांना पुन्हा साधक मंडळी विचारतायत, महाराज, आतापर्यंत तुम्ही त्या गोपिकेचं कौतुकच केले, पण तिच्या डोक्यावरचा पदर खांद्यावरती आलाय. डोईचा पदर आला तिच्या अंगावरती दैदुग्ध
जेवणी सांडले नवे नवे ती दही दूध विकत असताना गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव हासती मथुरेच्या गे. अर्थात हे सगळं काम करत असताना लोक तिला हसतायत, तिच्या अंगाला दही दूध लागले, लोक तिला हसतायत. महाराज म्हणतायत ती भक्तीमध्ये व्यापून गेलेली, भक्तीमध्ये रंगून गेलेली गोपिका आहे. लाली मेरे लाल की जित देखो तलहार, लाली देखणे मै गई मै भी हो गई लाल. हरिरंगामध्ये रंगलेली ती गोपिका. आणि ती जर दही दुधाच्या ऐवजी गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हणत असेल, तिला लोक हसत असतील तर हसू द्या. कारण चांगलं काम करताना काही लोक हसतात, तिकडं आपण लक्ष द्यायचं नाही. हसणाऱ्यांचं हसू झाल्याशिवाय राहत नाही. जी माणसं चांगलं काम करताना लोक हसले म्हणून आपलं काम सोडत नाही, त्या एक दिवस हसणाऱ्या लोकांचं हसू होते. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. अर्थात आपल्याला हसणाऱ्या लोकांचं एक दिवस हसू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून करता आपण आपलं चांगलं काम सोडायचं नाही, चांगलं काम चालू ठेवायचं. तुका म्हणे हसे जन नाही कान तैठाई, देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे. आता मधलं भजन होणार आहे. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. अगदी 10 मिनिटं कृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहायचे. एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. हात वरती घ्यायचे, सगळे हात वरती घ्या, सगळ्यांनी हात वरी घ्या, सगळे हात वरी घ्या मोठ्या प्रेमाने. उद्याच्या लोकमत पेपरला बातमी येणार आहे, ज्याचा हात वरी आहे त्याचाच फोटो दिसणार आहे, आणि ज्याच्या हात वरी नाही त्याला त्याचं काहीच दिसणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून हात वरी घ्या. विठोबा सगळे हात खाली. आता बरेच लोकांना माहीत झाली त्याची काय गोरी थांबवून ठेवते. असू द्या काही हरकत नाही. चला पुढं. अभंगाचा रावता भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. आजच्या कीर्तनाचा नियम असा आहे. गायन ते लीला चरित्र पवाडे कंसाचा उत्मात माजलेला आहे. कंसाचं आणि देवकी असणारी कंसाची बहीण वसुदेवाशी विवाह होतो. देवकीला घेऊन कंस निघालेला आहे. आकाशवाणी होते, अरे मूर्ख कंसा, ज्या देवकीला तू घेऊन निघालेला आहे त्या देवकीचा 8वा पुत्र तुला झोडपून काढणार आहे, अर्थात तुला ठार मारणार आहे, अशी आकाशवाणी झाली. काय तुझ्यासारखा मूर्ख आम्ही जगात बघितला नाही. हे ज्यावेळा कंसाला कळतं, आपण शहाणे म्हटल्यावर माणसाला काही वाटत नाही, पण आपल्यासारखा दुसरा मूर्ख नाही असं ज्यावेळा लोक आपल्याला म्हणतात त्यावेळा खूप मोठा राग येत असतो. कंसाने लगेच काढून या खडग मारावया धावला, हात धरला वसुदेव जेवणी हात धरला. हात धरल्यानंतर वसुदेव सांगायला लागले, अरे कंसा, तू अगदी चक्रवर्ती राजा आहेस, पृथ्वी तलावरती तुझी खूप मोठी ख्याती आहे. तू जर एका स्त्रीचा वध केला, हत्या केली तर लोक तुला नावं ठेवतील.
स्त्रीवरती हात उचलणाऱ्याला लोक नावं ठेवत असतात. म्हणून करता तू स्त्रीला मारू नको, देवकीला मारू नको. आणि देवकीपासून तुला धोका नाही, देवकीच्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. अरे 8वाच काय, जेवढे पुत्र होतील तेवढे मी तुला आणून दिल्याशिवाय राहणार नाही. कारागृहामध्ये बंद ठेवलं. मग पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा कंसाकडे नेण्यात आला. कंसाने विचार केला 8वा मला मारणार आहे, पहिल्याला मारून मी काय करू, जाऊ द्या म्हणे माघारी. तेवढ्यात नारद महर्षी आले. नारायण नारायण. जिथं जिथं दिसलेलं आहे जिथं तिथं पेटवायचं काम कोणाचं असेल तर नारद महर्षींचं. कळी लावीचे नारदे, अर्थात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. नारद महर्षींनी कळी लावल्या तरी जगताचा उद्धार होतो. आम्ही कीर्तन जरी केली तरी जगताचं वाटोळ होतं. विठ्ठल नारद महर्षी तिथं आलेले. नारद महर्षी म्हणतात अरे मूर्ख कंसा, त्या मुलाला परत का केलं? कंस म्हणायला लागला 8वा पुत्र मला मारणार आहे, पहिल्याला मारून काय करू? त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात वरतून 8वा का खालतून 8वा तुला माहिती आहे का? तुला काही माहिती नाही. मग तू एक काम कर, विष्णू परमात्मा पहिल्यांदा अवतार गेला आणि म्हणे मीच 8वा आहे. तू काय करशील? एकालाही सोडू नको. तो पुत्र मागून घेतला, त्याला मारलं. चरित्र तुम्हाला माहिती आहे, अगदी संक्षिप्त रूपात सांगतो. 6 पुत्र त्या ठिकाणी मारले. 6 पुत्र मारल्यानंतर आता भगवान परमात्म्याने शेषाला सांगितलं शेषा आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेष म्हटलं आपल्याला नाही म्हणा, तुम्हालाच अवतार घ्यायचा आहे. काय करायचंय? तुम्हालाच अवतार घ्यायचा आहे. लवार महाराज जात आता अवताराला. शेषाने सांगितलं मला येता येणार नाही. कारण का रामप्रभूच्या असणाऱ्या तुमच्या अवतारामध्ये लहान भाऊ झालो, कितीतरी दुःख माझ्या जीवनामध्ये मला सहन करावं लागलं. किती दुःख लखनजीच्या जीवनामध्ये किती दुःख भोगावं लागलं. लखनजीची प्रतिज्ञा सांगतो. रामायणातला 2 मिनिटाचा प्रसंग आहे. रामायण अत्यंत गोड आहे महाराज. मंगल भावना अजिर बिहारी सीताराम चरित मधुर सुरस परमित बड़ी बड़ी कीर्तनी हो सुनिए सुनाए प्रिय की प्यास बुझत करतायत. कौशल्या मातेच्या दर्शनाला जातायत. कौशल्या माता म्हणते रामा तू डोक्यावर तर पडला नाही, आज तुझा राज्याभिषेक आहे आणि मनातली वलकल घालून तू आलास, पूर्ण राजवस्त्र अंगावरती घातली पाहिजेत रामा. रामाने सांगितलं आई माझा आज राज्याभिषेक आहे, गोष्ट सुद्धा खरी आहे, पण माझ्या बाबांनी मला अयोध्येचं राज्य दिलेलं नाही तर माझ्या बाबांनी मला वनातलं राज्य दिलेलं आहे. अर्थात वनवासाला सुद्धा रामप्रभू वनातलं राज्य म्हणताय. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो वनवास त्याच्या जीवनाला प्राप्त होतो सुवास. लक्षात ठेवा, जीवनाला सुगंध प्राप्त करायचा असेल तर जीवनामध्ये काहीतरी कष्ट सोसले पाहिजे, वनवास भोगला पाहिजे. रामप्रभू निघाले. तेवढ्यात सीता माता धावत पळत आली. कौशल्या मातेकडे पाहते आणि रामाला बोलते. पहिल्या स्त्रिया म्हणे लग्न झाल्यावर सासूकडे पाहून आपल्या पतीला बोलायच्या, पतीकडे पाहत नसायचे म्हणे. पहिलं सांगतोय मी, आताच नाही. आणि मग कौशल्याला असणारी सीता म्हणायला लागली मी सुद्धा वनामध्ये जाणार आहे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. मी तुमची छाया आहे आणि छाया शरीर सोडून राहत नसते. तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं मी येणार आहे. आजवर तुम्ही महालामध्ये राहिले, मी सुद्धा महालात होते, आता महाल सोडून वनात निघाले, मी तुमच्या सोबत येणार आहे. रामप्रभू सीतेला घेऊन निघाले. तेवढ्यात लखनजीला माहिती झालं. लखनजी धावत पळत आले. लखनजी म्हणताय मी सुद्धा दादा तुमच्या सोबत येणार आहे. लखन तुला जर आमच्या सोबत वनात यायचं असेल तुझ्या मातेची सुमित्रा मातेची परवानगी घेऊन ये. अगदी थोडक्यात सांगतोय. सुमित्रा मातेची परवानगी घेऊन ये असं सांगितल्यानंतर लखनजी जातात. सुमित्रा मातेच्या चरणावरती वंदन करतात. लखनजीच्या अंगावरची वलकल पाहिल्यानंतर सुमित्रा माता म्हणते लखन आज माझ्या रामाचा राज्याभिषेक असताना अंगावरती राजवस्त्र न घालता तू अंगावरती वलकल धारण करून येतोस, त्या अर्थी तुझ्या मनामध्ये माझ्या रामाविषयी काहीतरी काळ कपट आहे.
रामाविषयी तुझ्या मनामध्ये काहीतरी काळकपट आहे, लक्षात ठेव लखन. माझ्या रामाविषयी जर काही षडयंत्र तू मनामध्ये रचलं असेल तर मी तुला कदापि क्षमा करणार नाही. लखनजीच्या नेत्रातून अश्रू वाहत आहेत. सुमित्रा मातेच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत. लखनजी म्हणतायत, माते तुला काहीच माहिती नाही. रामप्रभू 14 वर्ष वनवासाला निघालेत, वनात निघालेत. वनात निघालेत म्हटल्यानंतर लखन, राम 14 वर्ष वनवासाला जात असताना तू माझ्याकडे कशासाठी आलास, इकडं कशासाठी आलास, तू कसा काय गेला नाहीस? मी जाणार होतो माते, पण मी तुझी परवानगी घेण्याकरता आलो. लखन, सुमित्रा माता म्हणते, लखन लहानपणी मी तुला रक्ताचं दूध करून पाजलं लखन, त्या रक्ताच्या दुधाचा तू हिशोब मला दिला नाही. लहानपणी मी तुला दूध पाजलं, रक्ताचं दूध करून पाजलं, त्या दुधाचे उपकार तू विसरून गेला लखन, तू ते उपकार फेडले नाहीत लखन. लखनजीच्या नेत्रात अश्रू येत आहेत. लखनजी पुन्हा पुन्हा वंदन करतायत, माते माझ्याकडून काय चुकलं? सुमित्रा माता म्हणते, थोरल्या भावाला 14 वर्षाचा वनवास झालेला असताना, थोरला भाऊ 14 वर्षाकरता वनात जात असताना त्याच्यासोबत जर तू मला न विचारता निघून गेला असतास तर मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता. ज्या अर्थी तू माझी परवानगी मागण्याकरता माझ्याकडे येतोस त्या अर्थी तू मला माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. माते मला क्षमा कर आई, मला क्षमा कर. लक्षात ठेव लखन, 14 वर्ष वनात जा, भाग्य आहे तुझं भावाची सेवा करायला मिळते तुला. देवाची सेवा सगळ्याला प्राप्त होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव लखन. कोणती गोष्ट आई? त्यावेळेला लखनजीच्या आईनं सांगितलं, सुमित्रा मातेनं, स्वप्नात सुद्धा कधी माझ्या रामाविषयी वाईट विचार, काळे विचार येऊ देऊ नको लखन. लक्षात ठेव, स्वप्नात सुद्धा. लखनजीनं सांगितलं, आई स्वप्नात सुद्धा माझ्या रामाविषयी काळे विचार येऊ द्यायचे नाही असं तू सांगते मला. स्वप्न कधी पडतं आई सांग मला? स्वप्न झोपल्यावरती पडतं आई. आणि स्वप्नामध्ये सुद्धा जर रामाविषयी काळे विचार येऊ द्यायचे नसतील आई, आणि स्वप्न जर झोपल्यावरती पडत असेल आई, तर हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो की 14 वर्ष झोपणारच नाही. हा रामप्रभूच्या भावाचा अर्थात लखनजीचा असणारा त्याग आहे. एवढा सगळा त्याग मी राम अवतारामध्ये केलाय प्रभू. खूप त्रास झाला, मी लहान भाऊ झालो तुमचा, आणि आता जर मी लहान भाऊ होऊन तुमच्यासोबत आलो तर आमचा काटाच निघाला. आता लखनजीने सांगितलं, शेषाने सांगितलं, आता आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. त्यावेळेला राम अर्थात विष्णू परमात्म्याने सांगितलं, आता तुम्ही लहान भाऊ होऊ नका, आता मोठे म्हणून या. मराठवाड्यात एक म्हण आहे, नकट व्हावं पण धाकटं होली म्हणे. नकट व्हावं पण धाकटं होणे. विठ्ठल विठ्ठल. धाकट्या माणसाचे लय हाल असतेच म्हणे, पण आपले काय सुद्धा नाहीत भाऊ. विठ्ठल विठ्ठल. हो, चला पुढं. त्या ठिकाणी शेष अवतार पाठवला. 7वा अवतार रोहिणीच्या गर्भामध्ये देवकीच्या अवतारातून पाठवला. 8वा अवतार कृष्ण परमात्म्याचा त्या ठिकाणी झाला. कृष्णाष्टमीच्या दिवशी अर्थात अष्टमीला वद्य पक्षामध्ये अभिजित मुहूर्तावरती सुंदर अशा वातावरणामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. कृष्ण परमात्मा जेव्हा अवतार घेतात त्यावेळेला नद्यांना दुतडीवरून नद्या वाहत होत्या. आम्ही सुद्धा आता अवताराला येतो, नद्या दुतडीवरून वाहणाऱ्या बंद पडल्या, आता पाणीच राहिलं नाही नद्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल. कृष्णाला टोपलीमध्ये घेतलं. टोपलीमध्ये घेऊन डोक्यावरती घेतल्याबरोबर वसुदेवाच्या पायातली सगळी हातातली बंधनं गळून पडली. जो जो देवाला डोक्यावरती घेतो त्याच्या हातापायाची जीवनातली सगळी बंधनं गळून पडतात. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. नंदाच्या घराला गेले, अर्थात गोकुळामध्ये गेले. नदीचा पूर वाढत होता, नाकातोंडात पाणी चाललं होतं, पण नाकातोंडात जाणारं पाणी कृष्णाच्या लक्षात आलं. यमुनेला पायाचा स्पर्श केला, यमुना दुभंगली गेली. कृष्ण परमात्मा पुढे गेले, अर्थात वसुदेव पुढे गेले. गोकुळामध्ये कृष्णाला ठेवलं. मायारूपी कन्या माघारी आली आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. नंद घर आनंद भयो
गोकुळीच्या सुखा अंतपारण आली रेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. पूर्वीच्या काळी शेजारी बालक जन्माला आलं तर अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. आता गावात एखादं मूल जन्माला आलं तर शेजारीच बोट मोडते. दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला सुख वाटतं त्याला संत म्हणा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्याला सुख वाटतं त्याला जीव म्हणायचं. चला पुढं. कृष्ण परमात्मा अवताराला आले. कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता गर्दी झाली. गोपिकांनी गर्दी केली. नामकरण विधीसाठी गर्गाचार्य येत होते. गर्गाचार्याने पाहिलं सगळ्या गोपिकांनी गर्दी केलेली. अगं गोपिकांनो, घरी तुमचे पती वाट पाहत असतील, तुमच्या नंदा वाट पाहत असतील, सासू सासरे वाट पाहत असतील, घरी गेलं पाहिजे. घरी जाऊन त्यांची सेवा केली पाहिजे. तुम्ही कसल्या पतिव्रता आहात? आम्ही जाणार नाही म्हणे घरी. गर्गाचार्यांनी सांगितलं पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रीला किती महत्व प्राप्त होतं. पतिव्रता कशी असावी? एखादी स्त्री उगाच जर म्हणत असेल ना, मी पती जेवल्याशिवाय जेवत नाही, पती जेवल्याशिवाय जेवत नाही. एक स्त्री अशी सारखी म्हणायची, मी पती जेवल्याशिवाय जेवत नाही. पती रोज कामाला जायचा आणि दुपारी 2ला जेवायला यायचा आणि हिनं म्हणायचं किती उशीर केला, अजून मी अन्नाला स्पर्श केला नाही, असं तिनं म्हणायचं. पती म्हटलं हे खरंच आपल्यासाठी जेवायची थांबती का पाहावं तरी. कौलारू घर होतं, बाहेर पडला आणि घरावर जाऊन बसला. घराची कौलं काढली, वरतून पाहायला लागला. समोरून एक वडापावचा गाडा चालला होता. वडापाव घ्या, वडापाव घ्या. पत्नीनं दार उघडलं. पतीला वाटलं माझ्यासाठी वडापाव खरेदी करत असेल. 12 वडापाव घेतले आणि घरात आले. घरात आल्यानंतर पतीला वाटलं मी खाल्ल्याशिवाय ही खायची नाही, पण तिनं मटाक दिशी 1 वडापाव खाऊन टाकला. 1 खाल्ला. पतीला वाटलं आता 1च खाल्ला, बाकीचे 10 माझ्यासाठी ठेवीन, 11 माझ्यासाठी ठेवीन. दुसराही खाल्ला, तिसराही खाल्ला, चौथाही खाल्ला, 10 वडापाव खाल्ले. पतीला वाटलं आता राहिलेले 2 तरी माझ्यासाठी ठेवीन. राहिलेले 2 सुद्धा तिने खाऊन टाकले. दुपारची 2ची वेळ होती आणि दुपारी 2 वाजता हिने बेल वाजवली, दार उघडलं. ही म्हणायला लागली जांभळे देत, किती उशीर केला, मी अन्नाचा कोण सुद्धा खाल्ला नाही. तो म्हटला 12 वडापाव खाऊन अन्नाचा कोण खाल्ला नाही. विठाला 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 मी सांगत होतो आपल्याला पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रीची शक्ती किती असते. गर्गाचार्याने त्या गोपिकांना कथा सांगितली. गर्गाचार्य म्हणायला लागले एका देशामध्ये पती पत्नी राहत होते आणि पती रोज सकाळी कामाला जायचा, दुपारी जेवायला घरी यायचा. रांगत असणारं मूल त्यांना एक होतं. घरी दुपारी जेवायला आला, पत्नी त्याला जेवायला वाढत होती. मूल रांगायला लागलं. झोपलेलं मूल उठलं आणि रांगायला लागलं. पत्नीनं विचार केला, मूल तर रांगायला लागले. घरामध्ये एक खड्डा होता, खड्ड्यामध्ये विस्तव होता, त्याला थारोळं म्हणतात. दूध तापवण्याकरता असायचं ती पूर्वी. आणि घरामध्ये विस्तव असणारं ते थारोळं मूल तिकडे रांगत निघालेलं आहे. विचार करायला लागली पत्नी, मूल जर विस्तवामध्ये पडलं तर मुलाचा नाश झाल्याशिवाय, मुलगा मेल्याशिवाय राहत नाही, आणि उठावं तर पतीच्या सेवेत खंड पडल्याशिवाय राहत नाही. मग नाही उठलं तर मुलगा गमावा लागतो आणि उठावं तर पतीच्या सेवेत खंड पडतो. गर्गाचार्य त्या ठिकाणी पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या त्या गोपिकांना म्हणायला लागल्या. त्या ठिकाणी त्या असणाऱ्या स्त्रीनं विचार केला. लक्षात ठेवा गोपिकांनो, त्या स्त्रीनं विचार केला की ज्या पतीपासून मला या पुत्राची प्राप्ती झालेली आहे ते मूल गेलं तरी चालेल, पण पतीच्या सेवेत खंड पडता कामा नाही. मुलगा रांगत रांगत गेला, खड्ड्यामध्ये पडला. पण त्या पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रीची शक्ती इतकी अमूल्य होती की विस्तवाची सुद्धा फुलं झाली. पूर्वीच्या पतिव्रता स्त्रीचा पालन करणाऱ्या, धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रीची शक्ती इतकी होती की विस्तवाची फुलं व्हायची. आता फुलाचा सुद्धा इस्तू होते. पूर्वीचा ना तसा धर्म. मग त्या ठिकाणी ही कथा गर्गाचार्याने गोपिकांना सांगितली. गोपिका म्हणायला लागल्या, गर्गाचार्य तुम्हालाच कथा सांगता येतात का? एक कथा आम्ही सांगतो म्हणे. गोपिकांनी सांगितली, 2 मिनिटात सांगतो. गोपिका म्हणायला लागल्या, एका देशामध्ये पती पत्नी राहत होते. देशामध्ये दुष्काळ पडला, पतीला बाहेरगावी जावं लागलं आणि बाहेरगावी जात असताना पत्नीनं त्याच्याकडून एक पुतळा मागून घेतला, हुबेहूब दिसणारा मातीचा पुतळा. त्याची सेवा ती करायला लागली. त्याला आंघोळ घालायची, त्यालाच पाणी पाजायचं, त्यालाच नैवेद्य दाखवायचा, त्यालाच कपडे घालायचे, त्याच्या चरणाची सेवा करायची. 6 महिने लोटले गेले. संध्याकाळची वेळ होती, त्याच्या चरणाची सेवा चालू होती. अचानक परदेशाला गेलेला पती दरवाजामध्ये आला. दार बंद होतं, दार वाजवलं. अगं उघड, परदेशाला गेलेलो मी, तुझा खरा पती आलोय. ही काय करत होती? चरणाची सेवा करत होती. कोणाच्या? पतीच्या. पुतळा म्हणजे कोण आहे? पतीच आहे. तिनं सांगितलेलं आहे तुम्ही येईपर्यंत हाच माझा पती आणि त्याची सेवा करणं चालू आहे. तिनं विचार केला, दरवाजात आलेला कोण आहे? पती आहे. इथं सेवा कोणाची चालू आहे? पतीची सेवा चालू आहे. उठावं तरी सेवेत खंड पडतोय पतीच्या, नाही उठावं तरी पतीच्या सेवेत खंड पडतोय. सांगा गर्गाचार्य आम्हाला, त्या स्त्रीनं उठावं का नाही उठावं? गर्गाचार्य म्हणाले, अगं तुम्ही गोपिकांनो वेड्या का खुळ्या, तुम्हाला काही कळत कसं नाही? परदेशाला गेलेला खरा पती परदेशाहून परत आल्यानंतर
या चिखलमाती रूपी पतीचं काय काम आहे? गोपिका म्हटल्या आम्हाला सुद्धा ते सांगायचंय. वैकुंठावरून आमचा खरा पती कृष्ण परमात्मा आल्यानंतर घरच्या चिखलमाती रूपी पतीचं काय काम आहे असं गोपिकांनी सांगितलं. गोपिकांनी कृष्णावरती खूप प्रेम केलं. गोविंद 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 अखिलाचारिता तद्विस्मरणेन परम व्याकुलतिथी यथा ब्रज गोपिकांना. वेळ संपत आलेली आहे. शेवटची 5 मिनिटं लक्ष देऊ नाही का. कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी 6व्या दिवशी पुतना मावशी मारण्याकरता आली. कृष्ण परमात्म्यानं पुतना मावशीनं जी काही मुलं मारली होती, पुतना मावशीनं दार वाजवलं. पुतना आत आली. कृष्ण परमात्मा तिचं दूध पिला, रक्त पिला, पंचप्राणी ओढायला सुरुवात केली. त्यावेळेला पुतना मावशी म्हटली मला सोड कृष्णा सोड. कृष्ण म्हटला मी काय तुला बोलवायला आलो होतो का? आमंत्रण घेऊन आलो होतो. आपला एक नियम आहे, आपण कुणाला बोलवत नाही, धरत नाही, आणि धरलं तर कुणाला सोडत नाही. पुतना मावशीला तू साई तू सणकाधिकाची माने साईज्य सौरसुद्धी दिला प्रजने जे विषाची असताना पाणी मारवाली. पुतना मारली. मावळ भट्टाला त्या ठिकाणी फजिती केली. अनेक शत्रू त्या ठिकाणी मारले. कृष्ण परमात्मा आता रांगायला लागले. तळवेतळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तुम्ही देखील असे. कृष्ण परमात्म्याने रांगता रांगता यमुनेच्या काठी गेले. माती खाल्ली. यशोदा म्हणायला लागली अरे कृष्णा माती खायची नसते, तू देव आहेस. तू जर आज माती खाशील तर उद्याची लोक खडी खातील, डांबर खातील, सिमेंट खातील, काय सांगता येते. त्यामुळे तू माती खाऊ नको. त्यावेळेला कृष्णाने ब्रह्मांड दाखवलं. मुखावाटे ब्रह्मांड दाखवलं आणि नवल सांगितलं. अगदी ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काय. त्रैलोक्याचा धणी तो हा यशोदेने देवकीने वाहिला यशोदेने पाळिला. पांडवाचा बंदी जन कोणी राहिला. पांडवाचा बंदी जन कोणी राहिला. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काय. त्रैलोक्याचा धणी तो हा यशोदेने. कृष्ण परमात्म्याने सगळे सवंगडे एकत्र केले. आता कृष्ण परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना एकत्र करून चोरी करायचं ठरवलं. एका घरी गेले कृष्ण परमात्मा. दार आतूनही बंद होतं, बाहेरूनही बंद होतं. कृष्णाने सांगितलं हे बघा म्हणे तुम्ही काय करा, डोळे झाका मी आतमध्ये पाठवतो. डोळे झाका मी आतमध्ये तुम्हाला पाठवतो. कृष्णाला लोक पेंद्यावर द्या वाकड्या सुद्धा मी म्हणायला लागले अरे दार आतून बंद आहे, बाहेरून बंद आहे, आत कसं जायचं. कृष्णाने सांगितलं माझ्याकडे एक मंत्र आहे, आत जायचा. मंत्र म्हटलं की आपण सगळे आत जाणार. कृष्णाने सगळ्याला डोळे झाकायला लावले. मंत्र म्हटले. आतमध्ये सगळे गेले. आतमध्ये दही दूध दोन्ही तूप चोरून खात असताना ती गवळण उठली. कृष्णाच्या पाठीमागं धावायला लागली. पेंद्या म्हटला देवा आता आम्हाला वाचवा, बाहेर जायचा मंत्र म्हणा. देव म्हटला मला आतच यायचा मंत्र येत होता, बाहेर जायचा मंत्र काय मला येत नाही. आता पेंद्या म्हटला देवा अगोदर तरी आम्हाला सांगायचं ना, आम्ही तुझ्या मागं कशाला आलो असतो. देवाने सांगितलं बघा डोळे झाका. कृष्ण परमात्म्याने पुन्हा डोळे झाकायला लावले. पेंद्या म्हटलं सारखं डोळे झाका म्हणते, अंधारातलीच कामं याला सगळी जमते ती, उजेडत कर की काय असेल ती, मी नाही डोळे झाकणार म्हणे. अरे झाक पेंद्या डोळे.
पेंद्याने एकच डोळा झाकला आणि एक उघडा ठेवला. सगळे बाहेर गेले, पेंद्या सावण्यातच अडकला. त्या गवळणीनं पेंद्याला असा बडवून काढला, 2 महिने पेंद्याला बसायला येत नव्हतं. पेंद्या म्हटला एकच डोळा उघडा ठेवला तर 2 महिने अपघात झाले, 2ही डोळे उघडे ठेवले असते तर काय झालं. देवावरती विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. विश्वास नसेल तर काही उपयोग नाही महाराज. एकाची पत्नी माहेरला गेली, माहेरला जाताना पतीला सांगितलं, हे बघा म्हणे तुम्ही बाहेर कुठं सुद्धा जायचं नाही. पती म्हटला माझ्यावर तुझा विश्वास नाही का, मी सांगतो तेवढं करा म्हणे, बाकी काय करू नका, कुठं बाहेर जायचं नाही. सगळी जेवायची व्यवस्था घरी केली. पत्नी माहेरला गेली. दुसऱ्या दिवशी फोन केला, कुठं आहे तुम्ही, मी घरीच आहे, लावा बरं मिक्सर म्हणे. मिक्सरमध्ये पिन खोवली, मिक्सर लावला. मिक्सरचा आवाज फोनमध्ये पतीनं तिकडं, पत्नीनं ऐकला, वा 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 तुम्ही घरीच आहे. दुसऱ्या दिवशी फोन आला, कुठं आहे तुम्ही, घरीच आहे, लावा मिक्सर. मिक्सरचा आवाज पुन्हा पत्नीनं दुसऱ्या दिवशी ऐकला. तिसऱ्या दिवशी कुठं आहे तुम्ही, घरीच आहे, लावा मिक्सर. मिक्सरचा आवाज पत्नीनं ऐकला. चौथ्या दिवशी पत्नी अचानक आली. चिंटू बाहेर खेळत होता. चिंटू बाबा कुठं गेले. चिंटूनं सांगितलं, आई बाबा 2-4 दिवसापासून बाबा मिक्सर घेऊन गायब आहेत म्हणे. घ्या आता हा कसला विश्वास आहे. पोराने तरी कशाला खोटं बोलावं, पोरं खरंच बोलतायत ना. पोराने सांगितलं, मुलगा खोटं बोलत नाही. आता लहान मुलं खरंच बोलतात. एका विद्यार्थ्याला 40% मार्क पडले. मुलगा घरी आला, वडिलांनी विचारलं किती पडले मार्क. मुलगा म्हटला बाबा 40% मार्क पडले. वडील म्हणायला लागले, अरे तुझ्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती, अजून तू इथंच आहे का म्हणे. मुलगा म्हणायला लागला, बाबा तुमच्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती, अजून तुम्ही इथंच आहे का. सगळं काही त्या ठिकाणी विश्वासावरती अवलंबून आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, किंवा संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालं. त्यांचा कृष्ण परमात्म्याने अनेक खोड्या केल्या. फक्त एक खोडी सांगतो बघा. समोर चतुर्थी होती, गणपती बाप्पाच्या समोर मोदक ठेवले होते. कृष्ण परमात्मा बसले होते. आईनं सांगितलं, कृष्णा मी आतमध्ये मांजर दूध पिते का बघून येते, इथं थांब म्हणे. मग कृष्ण समोर थांबला. गणपती बाप्पा पुढे बसले होते. सगळे मोदक ठेवले होते आणि मोदकाकडे पाहायचं कृष्णाने, गणपतीकडे पाहायचं, मोदकाकडे पाहायचं, कृष्णाकडे पाहायचं. गणपती बाप्पा कृष्णाकडे पाहायला लागले. गणपतीला कृष्ण परमात्मा म्हणतात, काय गणपती बाप्पा. गणपती बाप्पाने सांगितलं, काय नाही देवा, तुम्ही म्हणसाल तसं. मग ही मोदक तुमचे आहेत का माझे आहेत, सगळं तुमचंच आहे देवा. कृष्णाने सगळे मोदक खाऊन टाकले आणि तिकडून यशोदा माता आली. यशोदा माता म्हणायला लागली, अरे कृष्णा मोदक कुठे गेले. ते काय गणपतीनं खाल्ले, ज्याच्यासाठी केले होते त्यानं खाल्ले. अनेक खोड्या कृष्ण परमात्म्याने केल्या. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी नाही यशोदे तुझं बाळ तुलाही सांगत होती, बाळ सगुण गुणाचा तान ग, बाळ दिसतंय बोलीर बाण ग, काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी. रात्री आला आणि रात्री आल्यानंतर दही दूध दोन्ही चोरून खाल्लं. ही तुझ्या कृष्णाची करणे. तेवढे म्हणजे दुसरी आली म्हणायला लागली, दुसरी आली दुसरी म्हणते, अगं यशोदे काय सांगायचं, तुझा कृष्ण आला, तुझ्या कृष्णाने नको त्या घटना केल्या. एवढ्या तिसरी म्हणते, अगं दुसरीचं सोड, माझं काहीतरी नवलंय. रात्री आला, माझ्या पतीची गाडी आणि माझी वेणी दोन्हीची गाठ मारली. गाठ सुटता कुणाला सुटेना. गावभर सगळीकडे फजिती झाली. आता आम्ही कसं वागायचं, कसं गोकुळात राहायचं सांग मला. तिसरी आली
पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरे माझी चोरी केली खरे. कृष्णाने अनेक खोड्या केल्या, अनेक चोऱ्या केल्या. चोरी कशी केली याच्यावरून चोर ओळखताय तुम्हाला. चोरी झालेल्या ठिकाणी कोणती वस्तू सापडली ह्याच्यावरून चोर कळतो. तुम्हाला सांगू का, चोरी झालेल्या ठिकाणी जर चांगली लांबकी बिअरची बाटली सापडली तर म्हणाय चोर मुंबईचा आहे. चोरी झालेल्या ठिकाणी जर सिगरेट सापडली तर म्हणाय चोर पुण्याचा आहे. चोरी झालेल्या ठिकाणी जर तंबाखूची पुडी सापडली तर म्हणायचं चोर सोलापूरचा आहे. चोरी झालेल्या ठिकाणी एखादी बिडी फिडी सापडली तर चोर बीडचा आहे. चोरी झालेल्या ठिकाणी गांजा पिंजा सापडला तर चोर परभणीचा आहे. चोरी झालेल्या ठिकाणी जर गळ्यात मोठ्या मोठ्या माळा सापडल्या तर म्हणायचं चोर जांबवंत महाराजाच्या गावात. असू द्या, सगळ्यांनी तक्रारी कृष्ण परमात्म्याच्या केल्या. कृष्णाला आईनं सांगितलं बाळ झालं म्हणे कृष्ण, आता काही सुद्धा सांगायचं नाही. आता म्हणायचं सगळीकडं सगळ्यांनी काय करा, सगळी गायी घ्या आणि तुम्ही सगळी गोपाळ रानाकडं व्हा. कृष्ण परमात्म्याने खांद्यावर घोंगडी टाकली, हातामध्ये काठी घेतली आणि गायी राखायला निघाली. खांद्यावर कांबळी कांबळी हातामध्ये काठी काठी खांद्यावर सारी तसे देणू सावळा जगजेठी. कृष्ण परमात्मा वनामध्ये गेले. अनेक प्रकारचे खेळ कृष्ण परमात्म्याने खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी येला यमुनेचे थेरी. अनेक खेळ कृष्ण परमात्म्याने. आमचे महाराज मंडळी नेहमी म्हणत असतात खेळ खेळ काय काय खेळले. देवा खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख बाज झाले म्हणे तुमचं. आता कवर ऐकायचं आम्ही, आता पोटामध्ये भूक लागली. ठीक आहे, सगळ्यांना जवळ घेतलं कृष्ण परमात्म्याने आणि सांगितलं माझी जशी आहे तशी शिदोरी तुम्ही आणा. सगळे गोपाळ म्हणायला लागले देवा तू राजाचा मुलगा आहे, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. शेतकऱ्याच्या मुलाची शिदोरी राजाच्या मुलासारखी असू शकते का? सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे. पाणी फाउंडेशनची कामं गावामध्ये सुरू आहेत आणि सगळीकडं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सरपंच साहेब सुद्धा इथं उपस्थित आहेत, सोनवणे साहेब, आणि सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाणी फाउंडेशनचा वसा आपल्या गावामध्ये उचललेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या तरुण बांधवांनी, माता भगिनींनी आणि वयोवृद्धांनी सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. श्रमदान करायचं आहे, कुणी आर्थिक दान करायचं आहे. ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्या. पाणी हे जीवन आहे, लक्षात ठेवा. आज जर पाणी नाही अडवलं ह्याला त्याला जिरविण्यापेक्षा पाणी जिरवायचं शिका.
पाणी जर नाही जिरवलं तर एक दिवस देव आपली जिरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून करता आता एवढा मोठा तलाव आपल्या उशाला आहे, पण तलावातले मासे सुद्धा घाण पाणीने मारायला लागले. एवढं पाणी दूषित झाले. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पाणीच राहिलं नाही, पाणी राहिलं नाही तर आपलं जीवन अत्यंत दूषित होऊन जाईल. लक्षात ठेवा, पाणी ज्यावेळेला उताराने वाहत असतं त्यावेळेला खळखळ खळखळ आवाज करतं. मन सुद्धा उताराने धावायला लागले, खळखळ खळखळ आवाज करतं. लक्षात ठेवा, पाणी हे चंचल झालं की पाणी खडूळ होऊन जातं. मन सुद्धा चंचल झालं की मन सुद्धा खडूळ होऊन जातं. पाण्याला जर बांध घातला तर पाणी संत होतं, आणि मनाला जर बांध घातला तर ज्याचं मन आहे त्याला संत करून टाकतं, संत पदाला प्राप्त करतं. अर्थात लक्षात ठेवा, पाण्याला बांध घातला पाहिजे. मनाचा बांध जितका महत्त्वाचा आहे तितका पाण्याचा बांध सुद्धा महत्त्वाचा आहे. आता काय आम्ही सगळे महाराष्ट्रभर फिरलो, महाराज मंडळी सगळे होते सोबत. जी टॉकीजवरती सुद्धा तुम्ही आम्हाला 8 दिवस पाहिलं. दुष्काळाचा गजर आम्ही तिथं सुद्धा केला. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा. सगळीकडं घराघरामध्ये महाराष्ट्रात संदेश पोचला. दुष्काळाची झळ प्रत्येकाला बसलेली आहे, आणि प्रत्येकानं त्या दुष्काळातून सावरण्याकरता प्रत्येकाने काहीतरी धडा घेतला पाहिजे. त्या दुष्काळामध्ये काही चिमण्या असतात बघा, आपल्या घराजवळ येऊन बसत असतात. त्यांना खायला अन्न पाणी मिळत नाही. त्यांच्या चाऱ्याची सोय केली पाहिजे, आपण त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. छोटा छोटा धडा आपल्याला निसर्ग शिकवत असतं. आपलं सांडपाणी जिरवण्यासाठी आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळीकडे टाक्या वाटलेल्याच आहेत, पण ते पाणी अडवा, पाणी जिरवा हा प्रोजेक्ट आपण सगळीकडे श्रमदानातून राबवला पाहिजे. या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये सहभागी झालं पाहिजे, आणि जास्तीत जास्त अशा पद्धतीनं पाणी आपण जिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जिरवलेलं पाणी भविष्यामध्ये आपल्याला कामी येणार आहे. ज्याचा वर्तमान काळ सुजलाम सुफलाम असतो त्याचा भविष्यकाळ सुद्धा सुजलाम सुफलामच असतो. लक्षात ठेवा, आज जर 2 वर्षा पुढचा विचार करून आपण चाललो तर निश्चित रूपानं लोक प्रपंचाची काळजी करतात, पण व्यवहारामधल्या या पाण्यासारख्या अति महत्त्वाच्या गोष्टीची काळजी करत नाही. बघा, एक सावकार होता. मुनी मला विचारलं, आपली संपत्ती किती आहे जरा मला उद्या सांगा. त्या सावकारांना त्या मुनिमाने सांगितलं, आपल्या 17 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. सावकारांनी कपाळाला हातच लावला. तो म्हटलं, काय झालं सावकार? माझी 18वी पिढी काय खाईल म्हटलं. आता घ्या, म्हणजे 17 पिढ्या बसून खाणार आहे याचं सुख नाही माणसाला, पण 18वी पिढी काय खाणार आहे याचं असमाधान आहे. जीवनामध्ये समाधान प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेक्सपियर नावाचं एक तत्वज्ञ आहे, त्याने असं सांगितले, तेही राजे आहेत मीही राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे. त्यांच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे, पण माझ्या अंतःकरणात समाधानाचा मुकुट आहे. त्यांना शत्रू आणि मित्र आहेत म्हणून त्यांचा जय आणि पराजय आहे, पण मला कुणीच शत्रू नाही म्हणून माझाच विजय आहे. अर्थात ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अतिशय महत्त्वाचा विषय लक्षात घ्या, गांभीर्य लक्षात घ्या, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घ्या. अशीच जर स्थिती राहिली, आपण झाडाचं वृक्षारोपण संवर्धन नाही केलं, गायीचं पालन नाही केलं, तर निश्चित रूपानं आपल्याला अनेक याच्यापेक्षा अघोरी दुष्काळाला सामोरं जावं लागेल. म्हणून पाणी फाउंडेशनचं काम गावामध्ये तरुण बांधवांनी हातामध्ये घेतलेलं आहे. सर्वांची त्याला साथ आहे. आपला आपापसातले मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेणं, श्रमदान करणं, आर्थिक दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गोपाळांनी सांगितलं, देवा तुमच्यासारखी शिदोरी आमची नाही. देवाने सांगितलं, अरे बालकानो, अरे गोपाळानो, मी काय करतो, मी मायारूपी उपाधी बाजूला ठेवतो आणि केवळ रूपाने येतो. तुम्ही अविद्यारूपी उपाधी बाजूला ठेवा, कुटस्थ रूपाने या, जीव शिवायक्याचा काला करू. सर्वांनी हात जोडायचे, श्लोक म्हणायचा भागवतातला, आणि पुंडलिक वरधारीचा गजर करायचा. बिभ्रत वेणुंज ठरपटयो श्रृंगवेत्रेचे कक्षेवामे पाणो वस्त्रन कोलं तत्फलान्यांगुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृतो हास्यन्नर्म विश्वे स्वर्गे लोके मिश्री भुजे यज्ञ भूपाल गेली पुंडलिक अवतार विठ्ठल कृष्ण भगवान नमः पार्वती पते हर हर महादेव. ज्ञानेश्वर